हॅलो विद्यार्थी मित्र हो, मी प्रोफेसर सलीम मुल्ला फ्रॉम पी.जी. मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाघोली पुणे पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमानंतर किंवा BSc डिग्रीनंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच BE किंवा BTech या कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे अकॅडमिक इयर 2020-21साठी, अशा विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक महत्त्वाचं ॲडमिशन नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचं शेड्यूल, कन्फर्मेशनचं शेड्यूल, ऑप्शन फॉर्म फिलिंग सबमिशनचं शेड्यूल, ग्रीव्हन्स पिरियडचं शेड्यूल हे व्यवस्थित पूर्णपणे दिलेलं आहे. शिवाय नवीन कन्सेप्ट पण जाहीर केलेली आहे ई स्क्रुटिनी नावाची. ती काय आहे, ॲप्लिकेशन प्रोसेस काय आहे, सविस्तर व्यवस्थित जाणून घेऊ साध्या आणि सोप्या मराठी भाषेत. चला तर मग एंडपर्यंत या व्हिडिओला पहा, जेणेकरून तुमचे सर्वच्या सर्व डाऊट्स हे क्लिअर होऊन जातील. तर या व्हिडिओमध्ये ॲप्लिकेशन प्रोसेस ही पूर्णच्या पूर्ण जे काही तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑनलाईनच करायचं आहे. कॅन्डिडेटला जो काही ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तो ऑनलाईन, सबमिट पण ऑनलाईन, जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते पण तुम्हाला ऑनलाईनच अपलोड करायचे आहेत. त्यासाठी फक्त तुमचा कॉम्प्युटर हा इंटरनेटला कनेक्ट असायला हवा. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे पर्सनली व्हेरिफिकेशनसाठी किंवा कन्फर्मेशनसाठी इन्स्टिट्यूटला जाणे गरजेचे नाही आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला स्कॅन डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला हवेत. फोटो, साईन ही पूर्णच्या पूर्ण स्कॅन असणे गरजेचं आहे. ठीक आहे, जे काही प्रोसेस आहे ही ई स्क्रुटिनीद्वारे तुमचे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार आहेत. तर ह्यासाठी एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी आणि ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी. तर सर्वप्रथम महत्त्वाचा क्रायटेरिया आहे की कॅन्डिडेट शुड बी इंडियन नॅशनल. कॅन्डिडेट हा भारतीय असावा. त्यानंतर ही शुड पास्ट डिप्लोमा कोर्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये त्याने डिप्लोमा पास केलेला असावा ॲटलिस्ट 45%ने. म्हणजे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी 45%चा क्रायटेरिया आहे. आणि जे विद्यार्थी अदर दॅन ओपन म्हणजेच बॅकवर्ड क्लास कॅटेगरीचे आहेत, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन EWS आहे, किंवा पर्सन्स विथ डिसॅबिलिटी बिलॉंगिंग टू महाराष्ट्र स्टेट ओनली, अशा विद्यार्थ्यांसाठी 40%चा क्रायटेरिया आहे. किंवा दुसरं की जे विद्यार्थी BSc डिग्री पास झालेले आहेत, ठीक आहे, फ्रॉम अ युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन UGC मधून और असोसिएशन इन इंडियन युनिव्हर्सिटीज रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ ॲटलिस्ट किती टक्के मार्क्स असले पाहिजेत, 45% ओपन कॅटेगरीसाठी आणि 40% बॅकवर्ड क्लास कॅटेगरीसाठी, EWS साठी अँड पर्सन्स विथ डिसॅबिलिटी बिलॉंगिंग टू महाराष्ट्र स्टेट ओनली. ठीक आहे, जे विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत त्यांच्यासाठी. अँड पास्ट HSC 12वी झाली असावी विथ मॅथमॅटिक्स, त्यांचा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असावा. ठीक आहे, त्यानंतर पुढचा आहे प्रोव्हाइडेड विथ स्टुडंट्स बिलॉंगिंग टू धिस कॅटेगरी शाल क्लिअर द सब्जेक्ट्स ऑफ इंजिनिअरिंग. ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा अँड इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा जो काही फर्स्ट इयरचा सब्जेक्ट्स आहेत हे तुम्हाला क्लिअर करावे लागतील, पास व्हावं लागेल ॲडमिशन घेतल्यानंतर. ठीक आहे, अलॉंग विथ सेकंड इयर. त्यानंतर किंवा तिसरी कंडिशन आहे पास्ट डिप्लोमा इन वोकेशनल स्ट्रीम इन द सेम और अलाइड सेक्टर. ठीक आहे, किंवा इन द अबाव केसेस अ सुटेबल ब्रिज कोर्सेस इफ रिक्वायर्ड सच ॲज इन मॅथमॅटिक्स मे बी कंडक्टेड. असे काही कोर्सेस असतील की ज्यामध्ये मॅथमॅटिक्सचा कोर्सेस असला पाहिजे. एनी अदर क्रायटेरिया डिक्लेअर्ड फ्रॉम टाइम टू टाइम बाय अप्रोप्रिएट ऑथॉरिटी ॲज डिफाईन्ड अंडर द ॲक्ट. ठीक आहे, तर हे काही इम्पॉर्टंट क्रायटेरियाज होते ॲडमिशनसाठी. शिवाय आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन, तर ही एक महत्त्वाची वेबसाईट आहे ज्यावरती तुम्हाला हा पूर्णच्या पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. नोट डाऊन करून घ्या, www.mahacet.org या वेबसाईटवरती तुम्हाला हे ॲप्लिकेशन फॉर्म अप्लाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काही फीज पे करावी लागेल. जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीचे आहेत, ओपन कॅटेगरीचे आहेत, महाराष्ट्र अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट आहेत त्यांना 800 रुपये फीज. जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरी आहेत जसे की SC ST VJNT, ठीक आहे, या ठिकाणी त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये हे फीज तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पे करायचे आहे. मग तुम्ही क्रेडिट कार्डने, डेबिट कार्डने किंवा नेट बँकिंग थ्रू तुम्ही ही फीज पे करू शकता. नेक्स्ट आहे महत्त्वाचं ॲक्टिव्हिटीज आणि त्याचं शेड्यूल. तर ह्या ठिकाणी तुम्हाला हा जो कॅलम दिसतोय तो ॲक्टिव्हिटीज आहे की काय होणार आहे.
त्याची स्टार्टिंग डेट काय असेल आणि त्याची लास्ट डेट काय असेल. ठीक आहे, तर चला तर मग व्यवस्थित जाणून घेऊ की कशा पद्धतीचं हे ॲक्टिव्हिटीचं शेड्यूल आहे. तर पहिल्यांदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, कधी करायचं आहे आणि अपलोडिंग डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड म्हणजे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायची तारीख आहे. स्टार्टिंग डेट 9/12 म्हणजे आजची तारीख आहे 9/12/2020 ते लास्ट डेट आहे 14/12/2020. ठीक आहे, अप टू 11:59 म्हणजे 14 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस किंवा जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड करायची प्रोसेस ही कंप्लीट करू शकता. ठीक आहे, ह्या ठिकाणी फॉर महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठीच ही ॲक्टिव्हिटी आहे. दुसरं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड. जे काही डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन आहे किंवा कन्फर्मेशन आहे हे ऑनलाईनच होणार आहे. तर याची डेट पण जवळजवळ सेमच आहे. ठीक आहे, 9/12 ते 15/12. ठीक आहे, फक्त टायमिंग लक्षात ठेवा, 15/12/2020 अप टू 5 PM 5 वाजेपर्यंत आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की जे काही महाराष्ट्र स्टेट किंवा ऑल इंडिया कॅन्डिडेट्स आहेत त्यांना ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड पण करायचे आहेत कुठून. त्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट नीड नॉट हाऊ टू व्हिजिट ई स्क्रुटिनी सेंटर. त्यासाठी ई स्क्रुटिनी सेंटरवरती कॅन्डिडेटला जायची गरज नाही आहे व्हेरिफिकेशन किंवा कन्फर्मेशनसाठी. ठीक आहे, हिज और हर ॲप्लिकेशन अँड डॉक्युमेंट शॅल बी व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय द ई स्क्रुटिनी सेंटर थ्रू ऑनलाईन मोड ओनली. ठीक आहे, ही जी काही ई स्क्रुटिनी होणार आहे ही डायरेक्टली ऑनलाईनच होणार आहे. तुम्हाला फिजिकली कोणत्याही ई स्क्रुटिनी सेंटरवरती जायची गरज नाही आहे. ठीक आहे, ड्युरिंग ई स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. आता ही ई स्क्रुटिनी ॲप्लिकेशन फॉर्म चालू असताना कॅन्डिडेटने काय करायचं आहे, तर इफ नो एरर इज फाउंड, तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काहीच एरर आलेला नसेल, the status of verification and confirmation of the application form shall be available in candidates login along with a receipt cum acknowledgement. म्हणजेच काहीच एरर नसेल तर डायरेक्टली स्टेटस काय असणार आहे, कॅन्डिडेटच्या लॉग इनमध्ये रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला भेटून जाईल की ॲडमिशन फॉर्म तुमचा कन्फर्म झालेला आहे, ई स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन तुमचं झालेलं आहे. ही पहिली इम्पॉर्टंट स्टेप. दुसरं, इफ एरर इज फाउंड, काही एरर आलाच, ठीक आहे, तर द डिटेल्स ऑफ एरर शॅल बी इंटिमेटेड. काय एरर आहे ती डिटेल तुम्हाला इंटिमेट केली जाईल टू कॅन्डिडेट्स बाय रिव्हर्टिंग बॅक. त्याचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो पुन्हा बॅक येतो, रिव्हर्ट होतो. हर ॲप्लिकेशन फॉर इट्स रेक्टिफिकेशन, जे काही एरर आहे तो रेक्टिफाय करण्यासाठी थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन. पुन्हा तुम्हाला कॅन्डिडेटच्या लॉग इनमध्ये जायचं आहे आणि पुन्हा एकदा चेक करायचं आहे तुमचं स्टेटस. काही एरर असेल तर तो एरर रेक्टिफाय करायचा आणि पुन्हा तो पाठवून द्यायचा व्हेरिफिकेशनसाठी. हे सगळं ऑनलाईनच करायचं आहे. तिसरं, कॅन्डिडेट शाल एडिट द रिव्हर्टेड ॲप्लिकेशन फॉर्म. आलेला फॉर्म तुम्हाला करेक्ट करायचा आहे, एडिट करायचा आहे आणि त्याची टायमिंग पण आहे 9/12 ते 14/12 लक्षात ठेवा. अँड रिसबमिट, पुन्हा एकदा रिसबमिट करायचं आहे ई स्क्रुटिनीसाठी त्याच्या किंवा तिच्या लॉग इनमधूनच. लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. ठीक आहे, ॲप्लिकेशन फॉर्म फिल आणि सबमिट केल्यानंतर जर तुम्ही चेकच केलं नाही तर ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. जर ज्यावेळी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करता ऑनलाईन कन्फर्मेशनसाठी तर तुम्ही दररोज आय थिंक 1 ते 2 वेळा तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन लॉग इन कॅन्डिडेटच्या लॉग इन थ्रू चेक करा तुमचं स्टेटस काय आहे ते, कारण शेड्यूल जे आहे ते सेम आहे. ठीक आहे, नेक्स्ट महत्त्वाचं आता ह्या ठिकाणी खाली आहे की फॅसिलिटी ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन and document verification, confirmation of application form for admission to seats other than cap seats. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना other than cap seats नंतर फिल करायचं आहे त्यांचं जे काही ॲप्लिकेशन फॉर्मचं जे काही प्रोसेस आहे ही 14 जानेवारीपर्यंत 5 वाजेपर्यंत हे चालू राहील. ठीक आहे, ऑदर दॅन कॅप ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ज्यांना कॅपमधून ॲडमिशन घ्यायचं आहे ते फक्त त्यांची लास्ट डेट 14 तारीखच आहे. ठीक आहे, आफ्टर ॲप्लिकेशन रजिस्टर्ड आफ्टर 14, ज्या विद्यार्थी 14 तारखेनंतर रजिस्ट्रेशन करतील त्या विद्यार्थ्यांना नॉन कॅप सीट्स
हेच कन्सिडर केलं जाईल. लक्षात ठेवा, नॉन कॅप सीट म्हणजे काय असतं, अशा विद्यार्थ्यांना शासनाची कोणतीही स्कॉलरशिप ही दिली जात नाही. त्यांना नॉन कॅप कॅप जे सीट जे असतात त्यांना डायरेक्टली नॉन कॅपमधूनच ॲडमिशन तर भेटतं, पण नॉन कॅपमधून शासनाच्या कोणत्याही त्यांना सवलती भेटणार नाही. जेवढी फीज आहे कॉलेजची ती टोटली फीज तुम्हाला पे करावी लागणार आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन्स कन्फर्म बाय स्क्रुटिनी सेंटर आफ्टर 15 म्हणजे 15 डिसेंबर नंतर जे स्क्रुटिनी सेंटरवरती ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म केले जातील त्या विद्यार्थ्यांना पण लक्षात ठेवा नॉन कॅप सीट्सच कन्सिडर केलं जाईल. म्हणजे 15 तारीख खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॅपमधून ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा 14 तारखेपर्यंतच तुमचे फॉर्म स्क्रुटिनाइज करून घेणे गरजेचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट, तिसरा महत्त्वाचा मुद्दा, डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ॲप्लिकेशन फॉर्म फिल केला, सबमिट केला, व्हेरिफिकेशन पण झालं, त्यानंतर मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल डिस्प्ले होईल 17 तारखेला. हे ते तुम्ही चेक करा. त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्यासाठी पण तुम्हाला एक पिरियड दिलेला आहे, त्याला सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स म्हटला जातो. ठीक आहे. मग तो पिरियड किती आहे, फक्त 2 दिवसच त्या ठिकाणी दिले आहेत, 18 तारीख आणि 19 तारीख संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर यामध्ये त्यांना काय करायचं आहे, कॅन्डिडेट shall raise the grievance about correction required in the data displayed in provisional merit list through his or her login. ठीक आहे. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे जे काही समजा एरर असतील किंवा डाटा तुम्हाला काही अपलोड करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जे काही डिस्प्ले केलेला आहे डाटा आणि त्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या लॉग इनमधून करू शकता. नेक्स्ट काय, द ॲप्लिकेशन ऑफ सच कॅन्डिडेट शाल बी रिव्हर्टेड बॅक. त्या कॅन्डिडेटचे ॲप्लिकेशन रिव्हर्ट बॅक येतात त्यांच्या लॉग इनमध्येच रेक्टिफिकेशनसाठी. त्यानंतर जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे कॅन्डिडेटने त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि पुन्हा क्लेम करायचं आहे करेक्शनसाठी किंवा कन्सेशनसाठी. त्यानंतर द स्टेटस ऑफ द ॲक्सेप्टन्स ऑर रिजेक्शन ऑफ ग्रीव्हन्स रेज्ड बाय कॅन्डिडेट शॅल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट्स लॉग इन अलॉंग विथ लेटेस्ट रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट. लक्षात ठेवा, हा ग्रीव्हन्स पिरियड खूप महत्त्वाचा आहे. काही विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिनल अपलोड झालेले नसतात किंवा नॉन क्रिमिनलच्या ऐवजी रिसिप्ट अपलोड केलेले असते, तर त्या ठिकाणी जर तुम्हाला अपलोड करायचं आहे, करेक्शन करायचं आहे तर हा पिरियड खूप महत्त्वाचा आहे. 2च दिवस आहेत, तर हे 2 दिवस पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की काही तुम्हाला नवीन अपलोड करायचं असेल तर या 2 दिवसामध्येच तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. तर खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट कधी डिस्प्ले होईल, 21 तारखेला. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज. आता कॅटेगरी वाईज ठीक आहे, म्हणजे सीट मॅट्रिक्स या ठिकाणी येतात फॉर कॅप राऊंड 1. कॅप राऊंड 1 त्या ठिकाणी तुमचं चालू होणार आहे. त्याची कॅटेगरी वाईज जी लिस्ट आहे किंवा सीट्स आहे हे डिस्प्ले होतील 21 तारखेलाच डिस्प्ले होतील, लक्षात ठेवा. त्यानंतर कॅप राऊंड 1चं शेड्यूल स्टार्ट होईल. कॅप राऊंड 1चं शेड्यूल आहे ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन. आता हे कॅप राऊंड 1 साठी तुम्हाला ऑनलाईन कॅन्डिडेटच्या लॉग इनमधूनच जायचं आहे. पुन्हा कॅप राऊंड 1 साठी तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे, सबमिट करायचं आहे, कन्फर्म पण करायचं आहे. तर ठीक आहे, त्याचा पिरियड आहे 22, 23 आणि 24 तारखेसाठी, म्हणजे त्या ठिकाणी 3 दिवस दिलेले आहेत तुम्हाला. त्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट ही कॅप राऊंड 1ची 28 तारखेला, ठीक आहे, म्हणजे 4 दिवसाचा गॅप आहे. 28 तारखेला तुम्हाला कॅप राऊंड 1ची लिस्ट लागून जाईल, प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट. ठीक आहे. त्यानंतर ॲक्सेप्टन्स. आता ज्यावेळी तुम्हाला सीट भेटून जाईल कॅप राऊंड 1 मध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला ती सीट ॲक्सेप्टन करायची जी काही डेट आहे ती 29 आणि 31, 29 ते 31, 29, 30, 31 डिसेंबर ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला ती सीट ॲक्सेप्टन्स करायची आहे. ठीक आहे. तर हे ॲक्सेप्टन्स पण तुम्हाला स्टुडंटच्या लॉग इनमध्येच किंवा कॅन्डिडेटच्या लॉग इन थ्रूच करायचं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्यासाठी काही इम्पॉर्टंट या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली आहे. तर यामधील पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की जे विद्यार्थी सेल्फ व्हेरीफाय म्हणजे आपला फॉर्म भेटला आहे तर त्यांनी आपला सेल्फ व्हेरीफाय करा की जी भेटलेली सीट आहे ती बरोबर आहे, कॅटेगरी वाईज, क्वालिफाईंग मार्क्स वाईज, जेंडर वाईज. ठीक आहे. आणि जर बरोबर असेल तर त्या ठिकाणी ती ऑथेंटिकेशन आहे का नाही, बरोबर आहे का नाही, जी सीट भेटलेली आहे ते चेक करा. इफ कॅन्डिडेट
फाउंड द क्लेम मेड बाय हिम इज नॉट करेक्ट, तर जे काही तुम्हाला सीट भेटलेली आहे ती करेक्ट नाही आहे, तर त्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचरमधील क्लॉज नंबर ई सब रूल 4 आणि रूल नंबर तुम्हाला 9 वाचावा लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल ऑनलाईनच तुमच्या कॅन्डिडेटच्या लॉग इन थ्रू. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड, ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रिफरन्स भेटलेला आहे, ठीक आहे, राऊंड 1मध्ये, ते ॲटोमॅटिकली फ्रीज्ड होऊन जाईल. तुम्हाला त्या ठिकाणीच ॲडमिशन घ्यावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी ऑनलाईन मोड थ्रू तुमच्या लॉग इन थ्रू ती सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे. लक्षात ठेवा, असे विद्यार्थी जे ऑटो फ्रीज्ड होतील पहिल्याच राऊंडमध्ये, फर्स्ट ऑप्शनमध्ये, त्यांना नेक्स्ट राऊंडमध्ये अप्लाय करता येणार नाही. नेक्स्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रिफरन्स सोडून दुसरे ऑप्शन भेटलेले आहेत, जर अशा विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे तर त्यांनी तो फ्रीज करावा लागेल त्यांना, आणि त्यांना पुन्हा ॲप्लिकेशन जी की फीज सीट ॲक्सेप्टन्स फी आहे ती पुन्हा ऑनलाईन मोडनेच भरायची आहे. असे विद्यार्थी पण नेक्स्ट राऊंडमध्ये अप्लाय करणार नाही किंवा ते एलिजिबल राहणार नाहीत. तिसरा नेक्स्ट मुद्दा आहे की जे विद्यार्थी फर्स्ट प्रिफरन्स नंतर अलॉट झालेला आहे पण त्यांना त्या ठिकाणी घ्यायचं नाही ॲडमिशन, ठीक आहे, तर ते कोणता ऑप्शन सिलेक्ट करतील, नॉट फ्रीज, ठीक आहे, ऑप्शन हा सिलेक्ट करतील आणि नेक्स्ट राऊंडसाठी ते अप्लाय करू शकतात. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, पण नॉट फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करून पण त्यांना सीट ॲक्सेप्टन्स फी ही पे करावी लागणारच आहे ऑनलाईन मोडने. ठीक आहे. नेक्स्ट 10वा मुद्दा, रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ऑटो फ्रीज केलेला आहे, ठीक आहे, ज्यांना घ्यायचंच आहे किंवा फ्रीजच केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करायचं आहे इन्स्टिट्यूटला, अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट फी आफ्टर कॅप राऊंड 1. ठीक आहे, तर कॅप राऊंड 1साठी ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटलेलं आहे, ज्यांनी फ्रीज केलेलं आहे की किंवा ज्यांचं ॲटो फ्रीज झालेलं आहे, त्यांना इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन कन्फर्मेशन सीट जी काय अलॉटेड सीट आहे ती कन्फर्म करायची आहे आणि त्याची डेट आहे 29, 30, 31 डिसेंबर. ठीक आहे, तर ह्यासाठी कॅन्डिडेट हू हॅव ॲक्सेप्टेड द सीट ॲज पर 9C 9D हा इन्फॉर्मेशन ब्राउचरमधला रूल आहे, त्यांनी डायरेक्टली इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचा आहे कन्फर्मेशनसाठी. ठीक आहे, द कॅन्डिडेट शॅल व्हेरीफाय द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, जे काही गरजेचे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण व्हेरीफाय करायचे आहेत, अँड अपलोड द ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट्स इन द ऑनलाईन सिस्टीम थ्रू इन्स्टिट्यूट लॉग इन इमिडिएटली. इन्स्टिट्यूट लॉग इनमध्येच डायरेक्टली ते इमिडिएटली अपलोड होऊन जाईल. ठीक आहे, शाल इश्यू द सिस्टीम जनरेटेड रिसिप्ट इन, जी काय ऑनलाईन रिसिप्ट जनरेट होईल, ठीक आहे, ती सिस्टीम जनरेटेड रिसिप्ट तुम्हाला कन्फर्मेशन करायची आहे. जी काय फीज आहे ती कॉलेजची फीज पेड करायची आहे आणि ती रिसिप्ट फीज पे रिसिप्ट तुम्हाला ते भेटून जाईल. ठीक आहे, इफ इट इज फाउंड दॅट सीट अलॉटेड टू द कॅन्डिडेट इज ऑन द फॉल्स क्लेम्स मेड इन द ॲप्लिकेशन्स बाय द कॅन्डिडेट, then institute shall not admit such a candidate and such candidate shall raise the grievance by his or her login. काही एरर असतील तुमच्या ॲडमिशनमध्ये किंवा कॅन्डिडेचरमध्ये तर इन्स्टिट्यूट तुम्हाला ॲडमिशन देणार नाही, त्यावेळी तुम्हाला स्वतः लॉग इनमधून ही जो काही ग्रीव्हन्स आहे तो तुम्हाला द्यावा लागणार आहे. नेक्स्ट कॅप राऊंड 2. आता कॅप राऊंड 2साठी प्रोव्हिजनल जी वॅकंट सीट आहे कॅप राऊंड 2साठी ही 1 जानेवारीला 2021ला लागेल. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा त्याचा ऑप्शन फॉर्म सबमिट जे काय करायचं आहे त्याची डेट आहे 2, 3 आणि 4 जानेवारी. प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 2ची 6 जानेवारीला लागेल. त्यानंतर ॲक्सेप्टन्स टू द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट कॅप राऊंड 2, त्याची जी काय ॲक्सेप्टन्स असेल हे 7 तारीख, 8 तारीख आणि 9 तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल, करावं लागेल. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी ऑल एलिजिबल कॅन्डिडेट्स पार्टिसिपेटेड इन राऊंड 2 अँड अलॉटेड द सीट फर्स्ट टाइम शॅल सेल्फ व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट ॲज पर 9A. ठीक आहे, जसं सांगितले त्या पद्धतीने तुम्हाला सेल्फ व्हेरीफाय करायचं, जर भेटला असेल व्यवस्थित तर कंटिन्यू करायचं, नसेल तर तुम्हाला ग्रीव्हन्समध्ये त्या ठिकाणी रिपोर्ट करावा लागेल. ठीक आहे, तो पण ऑनलाईन मोडमध्ये. ठीक आहे, नंतर रिपोर्टिंग तुम्हाला करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला भेटेल आहे 7 ते 9 तारखेपर्यंत. ठीक आहे, पार्टिसिपेटिंग कॅन्डिडेट्स टू होम द फर्स्ट टाइम अलॉटमेंट इज मेड ऑर नॉट
or got betterment in allotment or not no betterment earlier seat retained in round 2 shall be final. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटसाठी अप्लाय केला होता पण भेटलंच नाही, तेच कॉलेज पुन्हा भेटलेलं आहे किंवा नवीन भेटलेलं आहे, ठीक आहे, तर ह्या ठिकाणी तुम्हाला ते राऊंड 2 मध्ये तुम्हाला ते सीट फायनल होऊन जाईल. अशा कॅन्डिडेटनी त्या इन्स्टिट्यूटला जाऊन तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म करायचं आहे आणि त्याची डेट आहे 7 ते 9 जानेवारी. ठीक आहे. आता नेक्स्ट फॉर गव्हर्नमेंट ॲडेड अँड अनॲडेड इन्स्टिट्यूटसाठी जे विद्यार्थ्यां फॉर वॅकंट सीट, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये वॅकंट सीट राहिलेत, जागा शिल्लक राहिलेत, इफ एनी ॲट इन्स्टिट्यूट द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट द ॲडमिशन ॲक्टिव्हिटी इन द फॉलोविंग मॅनर. ठीक आहे. त्याचं शेड्यूल आहे 10 जानेवारी ते 14 जानेवारी. ठीक आहे. तर जे काही वॅकंट सीट्स आहेत ते इन्स्टिट्यूट वेबसाईटवरती ते जाहीर करतील किंवा एका ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये न्यूजपेपरमध्ये ते जाहीर करतील. इन्व्हाइट ॲप्लिकेशन्स फ्रॉम रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना इन्व्हाइट करायचं. प्रिपेअर अँड डिस्प्ले द मेरिट लिस्ट ऑन कॉलेज वेबसाईट और इन्स्टिट्यूट नोटीस बोर्ड. कॅरी आउट कम्प्लीट ॲडमिशन प्रोसेस बाय फॉलोविंग गव्हर्नमेंट अँड ॲडमिशन रूल्स. ठीक आहे. ज्या ठिकाणी वॅकंट सीट्स असतील त्या ठिकाणचे ते इन्स्टिट्यूट्स तुम्हाला न्यूजपेपरद्वारे किंवा नोटिफिकेशनद्वारे किंवा वेबसाईटद्वारे तुम्हाला ते जाहीर करतील. तिथे जाऊन तुम्हाला ती त्यांची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज कधी चालू होतील? 4 जानेवारीला चालू होईल. ठीक आहे. कट ऑफची डेट असेल ही 14 जानेवारी असेल आणि इन्स्टिट्यूट लास्ट डेट अपलोडिंग डाटा जो आहे तो 15 जानेवारीचा असेल. ठीक आहे. या ठिकाणी एक इम्पॉर्टंट नोट आहे की ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट्स ॲस्पायरिंग फॉर ॲडमिशन अंडर कॅप सीट्स, ज्या विद्यार्थ्यांना कॅपमधूनच ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना ऑनलाईनच रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यांचे डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोडिंग करायचे आहेत. जे काही ग्रीव्हन्सेस आहेत हे ई स्क्रुटिनी सेंटरद्वारेच तुम्हाला ई व्हेरीफाय करावे लागतील. ठीक आहे. ई स्क्रुटिनी सेंटरद्वारेच तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्म करायचा आहे. असेच कॅन्डिडेट्स फक्त कॅप मेरिटसाठी आणि कॅप राऊंडसाठी कन्सिडर केले जातील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की द कॅन्डिडेट्स ॲस्पायरिंग फॉर ॲडमिशन्स फॉर इन्स्टिट्यूशनल कोटा, ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेवलला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना पण जे काही रिमेनिंग वॅकंट सीट आहेत कॅप नंतर त्याच्यासाठी तुम्हाला मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट पण व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. ई स्क्रुटिनिक सेंटरवरती तुमचं कन्फर्मेशन आणि व्हेरिफिकेशन करण्याचं गरजेचंच आहे. अशा विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेवलला ॲडमिशन भेटून जाईल पण अदर दॅन कॅप सीटमध्ये. अशा विद्यार्थ्यांचं मेरिट हे इन्स्टिट्यूट लेवललाच लागेल आणि त्यांना त्या पद्धतीनेच ॲडमिशन दिलं जाईल. हे खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. जर कॅन्डिडेट फेल टू कन्फर्म ऑनलाईन फील्ड ॲप्लिकेशन बाय ई स्क्रुटिनी सेंटर, जर एखाद्या कॅन्डिडेटना ॲप्लिकेशन जो काही फील्ड केलेला आहे तो कन्फर्मच नाही झाला, सच कॅन्डिडेट विल बी रिजेक्टेड, असे विद्यार्थी रिजेक्टेड केले जातील आणि त्या कॅन्डिडेटचं नाव मेरिट लिस्टमध्ये नसणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला ई स्क्रुटिनीद्वारे तुमचे डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन आणि स्क्रुटिनी हे करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट द कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू, जे विद्यार्थी SC VJDT NT जे काही अदर कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत अशा विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, ठीक आहे, नॉन क्रिमिलियर हे 31 मार्च 2021 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी रिसिप्ट या ठिकाणी अपलोड करायचे आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि EWS सर्टिफिकेट कॉम्पिटंट ऑथॉरिटीपासून हे लागणार आहे. त्या ठिकाणी ई व्हेरिफिकेशन सेंटरवरती तुम्हाला हे गरजेचं आहे, तर ते तुम्हाला प्रोड्यूस करणे खूप गरजेचं आहे. अशा कॅन्डिडेटसाठी जर हे विद्यार्थी हे सर्टिफिकेट अपलोड केले नाहीत तर अशा विद्यार्थ्यांना जनरल कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाईल कॅप ॲडमिशनसाठी, लक्षात ठेवा. ठीक आहे. तिसरा EWS कॅन्डिडेट शॅल प्रोड्यूस द एलिजिबिलिटी सर्टिफिकेट अँड इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, ठीक आहे, ॲज पर द फॉर्मॅट ऑफ महाराष्ट्र स्टेट. ठीक आहे. जे विद्यार्थी AWSचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचं जे काही सर्टिफिकेट आहे तुम्हाला प्रोड्यूस करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स हू हॅव रजिस्टर्ड ॲज अ रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट बट अनेबल टू प्रोड्यूस रिक्वायर्ड सर्टिफिकेट फॉर रिझर्वेशन क्लेम,
ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे रिझर्व कॅटेगरीमधून पण त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांनी वेळेत अपलोड नाही केले, तर अशा विद्यार्थ्यांना ई डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेजपर्यंत त्यांचा जो काही क्लेम आहे रजिस्ट्रेशन करावं. रिझर्वेशन सर्टिफिकेट रिक्वायर्ड रिझर्वेशन क्लेम ड्युरिंग ई डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन स्टेज शॅल हॅव टू पे डिफरन्स ऑफ फी ₹200 थ्रू ऑनलाईन मोड ओनली. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना रिझर्व कॅटेगरीमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं पण त्यांनी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स लवकरात त्या वेळेत अपलोड नाही केले, तर अशा विद्यार्थ्यांना जो डिफरन्स अमाऊंट आहे ना ₹200 तो पुन्हा ऑनलाईन मोडने फीज पे करायची आहे. नेक्स्ट 5वा मुद्दा आहे, वन्स द कॅन्डिडेट कन्फर्म हिज ऑर हर ऑप्शन फॉर्म online through his or her login for the respective admission rounds, candidate will not be allowed to change. एखाद्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म कन्फर्म केलाच त्याच्या लॉग इनमधून तर तो पुन्हा चेंज किंवा कॅन्सल करता येणार नाही. ठीक आहे, किंवा जो काही प्रिफरन्स दिलेला आहे तो चेंज करता येणार नाही, तर लक्षात ठेवा. A candidate who has been allotted a seat shall download the provisional seat allotment letter. ज्यांना ॲडमिशन भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट लेटर हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि प्रिंट मारून तुमच्याकडे ठेवायचं आहे. द सीट ॲक्सेप्टन्स फी शॅल बी 1000. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन भेटलं आहे, फर्स्ट ऑप्शन सेकंड ऑप्शन कोणताही ऑप्शन असेल, त्यांना 1000 फी ही सीट ॲक्सेप्टन्स भरायची आहे. हे पण ऑनलाईनच भरायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर द फी शॅल बी ट्रीटेड ॲज अ नॉन. जी काही तुम्ही फीज पे करणार आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे, प्रोसेसिंग फी म्हणून कन्सिडर केली जाणार आहे आणि ही फीस तुम्हाला ऑनलाईन मोडनेच पेड करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, द सीट विल बी कन्फर्म बाय द अलॉटेड इन्स्टिट्यूट आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ द ओरिजिनल डॉक्युमेंट्स. जोपर्यंत तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म दिलं जाणार नाही. तुम्ही जे काही अप्लिकेशन फॉर्ममध्ये क्रायटेरिया वाईज जे काही रिझर्व कॅटेगरीसाठी तुम्ही अप्लाय केला असेल ते सर्व कॅटेगरीचे त्या ठिकाणी चेक केले जाणार आहेत. लक्षात ठेवा, जर तुमचा तो मॅच होत नसेल तर तुमचं ॲडमिशन ह्या ठिकाणी होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे, द SC ST कॅन्डिडेट किंवा जे काही अदर कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स आहेत जे रिसिप्ट सबमिट करतील कास्ट व्हॅलिडिटीची, नॉन क्रिमिलेअरची किंवा EWS सर्टिफिकेटची. ठीक आहे. ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट ॲट द टाइम ऑफ पेमेंट ऑफ सीट ॲक्सेप्टन्स फी बाय सेल्फ कन्फर्मेशन इन ऑनलाईन मोड अँड सबमिट ओरिजिनल सर्टिफिकेट ॲट अलॉटेड इन्स्टिट्यूट ऑन ऑर बिफोर 31/12/2020 अप टू 5 PM. लक्षात ठेवा, तुमच्याकडे 31 डिसेंबर 2020 पर्यंत आहे तारीख आहे ज्या विद्यार्थी रिसिप्ट अपलोड करतील, कास्ट व्हॅलिडिटीची आहे, नॉन क्रिमिलेअरची आहे, EWS सर्टिफिकेटची आहे. ठीक आहे. अशा विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन भेटलेलं आहे, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेऊन टाका, पण तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत हे रिसिप्ट जे आहे रिसिप्टच्या ऐवजी तुम्हाला काय करायचं आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. अदरवाईज दिस कॅन्डिडेट शॅल बी कन्सिडर्ड ॲज अ ओपन कॅटेगरी. ठीक आहे. तर अदर जर नाही झालं तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे. अँड देअर अलॉटमेंट इफ एनी शॅल बी कॅन्सल्ड. जे काही तुम्हाला अलॉटमेंट झालं असेल हे कॅन्सल होणार आहे. ठीक आहे. तर जे काही स्क्रुटिनीची सेंटर आहे ते वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जातील. एलिजिबिलिटी रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर ॲडमिशन्स आर मेड अवेलेबल ऑन द वेबसाईटवरतीच तुम्हाला चेक करावं लागेल. जे काही शेड्यूल आहे हे प्रोव्हिजनल आहे, ह्यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो काही अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेसमुळे. जे काही रिवाइज्ड शेड्यूल असेल हे ह्या वेबसाईटवरती जाहीर केलं जाईल. तर वेळोवेळी ही वेबसाईट तुम्हाला चेक करणे गरजेचं आहे. आणि काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असाल, एन्क्वायरी करायची असेल, क्युरी असेल तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, ते नोट डाऊन करून घ्या. 10 ते सायंकाळी 6 पर्यंत तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता. ठीक आहे. तर आशा करतो ही सर्व इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळाली असेल. काही क्युरीज असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पद्धतीच्या नेक्स्ट अपडेटसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसहित. तोपर्यंत धन्यवाद अँड ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन.